तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष जाधव स्वागत करत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण निघालो आहोत किल्ल्यांचा राजा तसेच राजांचा गड किल्ले राजगडावरती। या किल्ल्याला आपण पाठीमागं पण भेट दिली होती, पण तो पूर्ण पाहून नाही झाला। तर आज आपल्याला हा किल्ला पूर्णपणे कव्हर करायचा आहे, पूर्ण पाहायचा आहे आणि याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी व्हिडिओमधून देणार आहे। तर बने रहो, चला भेटूया थेट राजगडावरती न उशीर करता। मित्रांनो, दुपारचे वाजलेत 1 आणि मी पाली या साईडने राजगडावरचा ट्रेक सुरू केला आहे। या किल्ल्याला तसे 2 दरवाजे आहेत, एक पाली दरवाजा, दुसरा गुंजवणे, म्हणजे दोन्ही बाजून तुम्ही ट्रेक करू शकता। गुंजवणे गावातून आपण काल केला होता तो थोडा लांब आहे, हा ट्रेक मला थोडा जवळ वाटणार आहे, कारण ह्याच्या किल्ल्याच्या अगदी पायथ्याला या गाड्या येऊन थांबतात। बघूया किती वेळात कव्हर करतो आपण। रस्ता तसा त्यापेक्षा हा जरा जास्तच खडतर आहे। कसा थट्टा उभा आहे मित्रांनो राजगड। पाऊण तासाच्या ट्रेक नंतर दिसला आपल्याला पाली दरवाजा। तर मित्रांनो, 1 तासाच्या ट्रेक नंतर आपण येऊन पोहोचलेलो आहोत पद्मावती माचीवरती। हे जे आपल्या पाठीमागे दिसते, ज्या ठिकाणी आपण उभे आहोत, ही आहे पद्मावती माची। या ठिकाणी पद्मावती देवीचं मंदिर आहे, महाराणी सईबाई यांची समाधी आहे। आणि आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, हे जे तुम्हाला तुटकं बांधकाम दिसतं, हे आहेत राजवाड्याचे अवशेष। आणि अगदी आपल्या पाठीमागेच तो जो डोंगर दिसतोय, तो आहे किल्ले तोरणा। मित्रांनो, हा बाले किल्ला, महाराजांचा राजवाडा, सुवेळा माची, आणि तो त्या बाजूला ह्या डोंगरांच्या पलीकडचा दिसतोय, तो आहे सिंहगड कोंढाणा। आणि हा जो आहे हा तोरणा किल्ला। जी खाली दिसते हे तुम्हाला ही पूर्ण पद्मावती माची आहे। ही बाले किल्ल्यावरील बाजारपेठ गुहा आहे, चांगली मोठी आहे। तर मित्रांनो, या भुयाराच्या आतमध्ये देखील एक छोटीशी खोली आहे। आणि हे एवढं मोठं भुयार आहे की याच्यामध्ये 20 माणसं एकदम आरामात राहू शकतील, परंतु पावसाळ्यात या ठिकाणी पाणी असणार आहे। तर महादेवाची पिंड आहे, बाजूला महाराजांचा फोटो, महाराजांची मूर्ती आणि जगदंबा देवीची मूर्ती आहे। मित्रांनो, राजगडावरती पाण्याच्या सोयीसाठी जागोजाग पाण्याचे टाके खोदून ठेवलेले आहेत। आता जे आपल्यासमोर हे चंद्रकोर तळ आणि याच्या बाजूला टाक्यांचा समूह दिसतोय, हा राजगडावरील एकदम मुख्य बाले किल्ल्यावरील आहे। आणि याच्यामध्ये एकदम चांगलं पाणी आहे। तिथं जायचं आहे आपल्याला, सुवेळा माची। हातीप्रस्थ देखील तिथंच आहे, वाघाचा डोळा म्हणून देखील म्हटलं जातं याला। किल्ल्यावरती आल्याच्या नंतर तुम्हाला समजणार की महाराजांनी हा किल्ला राजधानी म्हणून का निवडला आहे। या किल्ल्यावरती येताना मी एक बोर्ड वाचला होता, त्या बोर्डवर लिहिलेलं होतं, मित्रांनो लिहिलेलं होतं की आज किल्ल्याभोवती प्लॅस्टिक आहे, उद्या प्लॅस्टिक भोवती किल्ला असेल। स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजेच राजगड। या किल्ल्याच्या चारही बाजूला तुम्हाला एकतरी टेकडी, दरी, नदी हे सगळं पाहायला भेटेल। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता महाराजांनी याला स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून निवडलेलं होतं। आणि या किल्ल्यावरती महाराज 25 वर्ष राहिले होते। हा किल्ल्याचा थरार हा तुम्हाला किल्ल्यावरती आल्यावर नक्कीच अनुभवायला भेटणार आहे। आणि तुम्हाला इथं आल्याच्या नंतरच समजून जाईल की महाराजांनी याला स्वराज्याची राजधानी म्हणून का निवडलं असावं।
आपण सुरळा माचीवरती पोहोचलोय. हा जो आनंद आहे हो भाई साहब. मित्रांनो, अशा बुरुजांना चिलखती बुरुज म्हणतात. बुरुजाच्या आतून देखील एक रस्ता असतो बुरुजाला जायला. आणि या ठिकाणी मारुतरायाचं दर्शन. जय हो मारुतराया. हाय शपथ. गोष्टी अतिशय काळजीपूर्वक घेतल्या पाहिजे. जरी या किल्ल्यावर काही भीती नसली तरी देखील या अशा ठिकाणाहून जाताना 2-3 गोष्टींची अगदी काळजी घ्यावी लागते. जशी काही किडा असतात, त्याच्यानंतर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि साप देखील अशा गारव्याला राहू शकतात. त्यामुळं अशा ठिकाणाहून जाताना थोडीशी काळजी तर बाळगलीच पाहिजे. सध्या मी एकटाच आहे. तो एवढी थंडी मित्रांनो याच्या आतमध्ये एकदम गार गार वाटते. मित्रांनो, तुम्हाला मी बोललो होतो की आपल्याला या ठिकाणी जाताना 1-2 गोष्टींची काळजी घ्यावी लागते. यामुळे अशा ठिकाणी येताना थोडीशी काळजी बाळगणं गरजेचं आहे. मी उंची बघू शकता तुम्ही. माझ्यावरती अजून 3 बसतील, म्हणजे जवळजवळ 15 ते 20 फूट उंच आहे. खोल आहे हे जागा बघा तुम्ही कसली खतरनाक आहे. या ठिकाणी एक मल्लिकार्जुन मंदिर आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे तर एक या ठिकाणी कोणी येत नाही सहसा. जेवढे पण येत आहेत ना सरळ तिथून सुरळा माचीकडे जातात. या मंदिराकडे कोणी येत नाही. या मंदिराचं अजून एक विशिष्ट म्हणजे मी तुम्हाला आत गेल्यावर दाखवतो. या ठिकाणी जे आहे, या ठिकाणी हे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा आहेत. मल्लिकार्जुन देवाची मूर्ती. या ठिकाणी देखील एक देव आहे आणि या गणपती बाप्पाच्या पुढे पिंड आहे. आणि अगदी याच्या खालीच मित्रांनो या ठिकाणी एक हा पाण्याचा झरा. आणि याच्यातलं जे पाणी तेवढं स्वच्छ आहे, तर पिण्याजोगं पाणी असल्यासारखं पाणी तुम्ही बघू शकता. ह्या पाण्यातून सहज आपल्याला तळ दिसतोय. याच्यामध्ये काही छोटी मोठी किडे येतं, परंतु हा पाण्याचा झरा आहे. आणि एवढं अगदी हे आहे गणपतीचं मूर्ती. हा बाहेरचा परिसर. गणपतीच्या मूर्तीच्या खालीच आपल्याला ह्या ठिकाणी एक पाण्याचा झरा आहे. तर आता माझं पाणी पण संपलंय, तर मी हे पाणी घेतोय. ओ, एवढं गार आहे मित्रांनो पाणी. फ्रीज मध्ये ठेवल्यासारखं पाणी आहे. हे कुठल्या रहस्यापेक्षा कमी नाहीये, कारण एवढं विशेष गोष्ट आहे. मित्रांनो बघू शकता, ही पाण्याची बाटली भरली मी. हे पाणी आहे. एवढं गोड पाणी ना, खरंच खूप विशेष गोष्ट आहे. एवढ्या किल्ल्यावरती आणि गणपतीच्या मंदिराखाली आपल्याला हे पाणी पाहायला भेटलं, ते पण एवढं भारी. सार्थक झालं किल्ल्याला पाहण्याचं. किल्ल्यावरती जर आलात ना, तर हे ठिकाण जर तुम्ही पाहायचं असेल तर सुरळा माचीकडे जाताना जो आपल्याला बुरुज लागला, त्या बुरुजाच्या अगदी खालच्या बाजूला हे ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणावरती आलात ना, जय हो गणपती बाप्पा, तर हे तुम्हाला पाण्याचं कुंड बघायला भेटेल. याच्यात नक्की एकदा हे पाणी पिऊन बघा, तुम्हाला खरंच खूप भारी वाटणार आहे. बॅगच घेऊन जाणार का मग? काहीच नाही त्याच्यात.
मित्रांनो, मोबाईलमध्ये चार्जिंग अगदी राहिली 7-8%. पण एक दृश्य जे आहे हे तुम्हाला दाखवणं खूप गरजेचं आहे, म्हणून मी तुम्हाला दाखवतो. तिथं बघू शकता सूर्य अगदी दिव्यासारखा दिसतोय. त्याच्या पाठीमागे डोंगर दिसत आहेत आणि तो अगदी इथं जवळ, माझ्या जवळ असला डुबत असल्यासारखा वाटतोय. त्याच्या पाठीमागे पण डोंगर दिसतात, अलीकडे डोंगर दिसत आहे आणि मध्ये अगदी दिव्यासारखा तो विजत चाललाय. खरंच हे जे दृश्य आहे ना अविस्मरणीय. तुम्हाला दाखवतो मी बॅक कॅमेऱ्याने. या ठिकाणी मित्रांनो बघू शकता याच्या पाठीमागे डोंगर, अलीकडे डोंगर आणि अगदी दिव्यासारखा तो सूर्य खाली 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 चाललाय आणि गेला. चाललाय चाललाय चाललाय. गेला मित्रांनो, सूर्य गेला. अगदी इतका खतरनाक माझ्या लाईफ मधला हा अविस्मरणीय सनसेट राहणार आहे. या सनसेटला मी कधीच विसरू शकणार नाही. एवढा भारी सनसेट आज मी पाहिलाय आणि तुम्हाला पण कॅमेऱ्यातून एवढा प्रॉपर नाही दाखवता आला, बट हा सनसेट यार अविस्मरणीय. चला चार्जिंग कमी ठेवतो. मित्रांनो, संध्याकाळचे वाजलेले 7 आणि सगळीकडे कसा अंधार झालाय. मला ट्रेक उतरायला पण खूप उशीर झाला. थोडीशी विजिबिलिटी आहे, सनसेट पाहून मी उतरतोय, परंतु अशी चुकी तुम्ही करू नका.